समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी जिल्हा परिषद गट आणि पलूस पंचायत समिती गण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिलवडी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत गटतट बाजूला ठेवून एक दिलाने काम करत आमदार डॉक्टर विश्वजित कदम देतील तोच काँग्रेसचा उमेदवार निवडून आणूया असा ठाम निर्धार करण्यात आला। भिलवडी हे जिल्हा परिषद गटातील मोठे व महत्त्वाचे गाव असून या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत। सध्या राज्यात काँग्रेसची सत्ता नसतानाही या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असून भविष्यातही विकासाची घडी अधिक वेगाने पुढे जाणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनीही भिलवडी गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिल्याबद्दल उपस्थितांनी कौतुक केले। गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्वर्गीय संग्राम पाटील यांचा निसटता पराभव झाला होता। या पराभवाची सल आजही कार्यकर्त्यांच्या मनात असून यावेळी त्यांच्या चिरंजीव प्रतीक पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून देण्याचा निर्धार अनेक कार्यकर्त्यांनी केला। जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निवडणुकीसाठी वेळ कमी असल्याने अंतर्गत मतभेद, गटबाजी व वादविवाद टाळून सर्वांनी एकत्र येत काम करावे असा संदेश बैठकीत देण्यात आला। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिलेला उमेदवारच सर्व शक्तीनिशी निवडून आणण्याचा एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला। या बैठकीस काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी निवडणुकीत भिलवडी परिसरात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करून विजय निश्चित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। परंतु जिल्हा परिषद उमेदवारीसाठी अनेक ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते इच्छुक असल्याने आमदार डॉक्टर विश्वजित कदम कोणती भूमिका घेणार व कोणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। राजकारण, निवडणूक, राजकारण या गोष्टी तर आहेतच। लोक म्हणतात की राजकारण आणि समाजकारण या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु भिलवडीत मला तसं जाणवत नाहीये। राजकारणाबरोबर समाजकारण आणि समाजकारणातून गोरगरिबांची जी कामं आहेत ती आजपर्यंत लोकनेते आमचे स्वर्गीय बाळासाहेब काका, लोकनेते संग्रामदादा पाटील, तसेच ज्येष्ठ नेते स्वर्गीय आनंदराव भाऊजी मोहिते यांनी कामं केलेली आहेत गोरगरिबांची। तर तीच गोरगरिबांची आपली कामे समाजकारण आणि राजकारणाची सांगड आणि सर्वात महत्त्वाची बाब जी सिकंदर भाईंनी आज बोलून दाखवली की आमच्या गावात कधीच जात भेद, जाती धर्माला कधीच इथे थारा नाहीये। श्रद्धांजली द्यायची असेल तर आपण त्यांची जागा भरून काढू शकत नाही, पण समन्वयाचं काम हे काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यापासून, माता भगिनीपासून, पुरुषांपासून सगळ्यांनी केलं पाहिजे। तरच आपण ह्या निवडणुकीमध्ये सुरुवातीला जर पुढे गेलो तर आपल्याला 100% हा विजय मिळणार आहे। यामध्ये कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं, विरोधकांनी केलेली कुठलीही योजना असू दे, आपण बघतोय राज्याची तिजोरी एकीकडे मोकळी होते, समाज कल्याण खात्याचा निधी असू दे, अल्पसंख्याकाचा निधी असू दे, रोजगार हमीचा निधी असू दे, वळवला जातोय। त्या निधीचा वापर लोकांना गाजर दाखवण्यासाठी केला जातोय। ही परिस्थिती फार फोडून सांगायला आपल्याकडे जास्त वेळ नाही। जेवढा वेळ हातात आहे तेवढ्या वेळामध्ये सर्व मतदारांपर्यंत पोहोचून आपल्याला आपल्या पक्षाची भूमिका घराघरात सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। तरच आपण म्हणू की या पक्षाची फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी, शिवाजी महाराजांच्या विचारांशी, जिजामातांच्या विचारांशी आपण प्रामाणिक आहोत असं आपल्याला म्हणावं लागेल। सर्व धर्म समभाव असो, सगळ्यांना सोबत घेऊन जाणं असो, गावगाड्यामध्ये सगळ्यांच्या विकासाचा विचार करणं असो, काँग्रेसनं हा विचार जपलेला आहे। आपण पाहिलं पुराच्या कालावधीमध्ये आपल्या पक्षामधले सगळे प्रतिनिधी, स्थानिक प्रतिनिधी असतील, तालुका स्तरावरचे प्रतिनिधी असतील, आपले आमदार साहेब असतील आणि राज्यातले काही प्रतिनिधी असतील, तुमच्या सुखदुःखाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर पक्ष आणि पक्षावर प्रेम करणारा कार्यकर्ता, तुमच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता जर तुमच्या अडचणीत येत असेल तर आज हा विचार लोपसण्यासाठी, आज हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सगळ्यांनी ताकद लावून वेळेचा सदुपयोग करून आपल्याला ही निवडणूक पुढे घेऊन जायची आहे। यात तुमच्या सगळ्यांचं योगदान मोलाचं आहे। मी आता हे बोलतोय आणि या अनुषंगाने आपली रणनीती कशी असली पाहिजे, आपण कशा पद्धतीने या गटातल्या गावांमध्ये पोहोचलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने तुमचे योगदान, तुमचे विचार
हे महत्वाचे आहे. तर या आजच्या मीटिंगची जी काही पार्श्वभूमी आहे तर कमी वेळामध्ये आपल्याला सगळ्या घरांमध्ये पोहोचायचं आहे. पक्षाने जो देईल त्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीनं संग्रामदादांची सीट मला वाटतं की 77 मतांना पडली. मला ते क्षण आठवतोय. मला वाटतं सगळ्या शेवट गावामध्ये आमच्या इथंच मतदान चालू होतं. गाफील राहायचं नाही. होईल मतदान, होणार मतदान, आमचा वार्ड लीड नसतोय, आम्ही काय कायमस्वरूपीच काँग्रेसचे असतो. यावेळेला आम्ही डोळे उघडून आहोत की यावेळेला आपलं लीड अजून कसं वाटेल आणि विजयाच्या वेळेला आपल्या उमेदवाराला मताधिक्य किंवा मतं कमी पडणार नाहीत याची खात्री सगळ्यांनी घ्यायची आहे. आणि त्यांच्यात अशा चर्चा त्या गावातून येत आहे की भिलवडीतल्या काँग्रेस पार्टीमध्ये एकमत होत नसल्यामुळे बाळासाहेब आम्हाला आमच्या गावात तिकीट मागत आहे किंवा अन्य गावांचाही. भारतीय जनता पार्टीला या निवडणुका घ्यायच्या नव्हत्या म्हणून त्यांनी या निवडणुका लांबवल्या होत्या. शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या निवडणुका घेण्यात येत आहेत. खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय म्हणून संबोधलं जातं. ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाचं ती नाळ आहे. विकासाची गंगा तिथून वाहते. गावातील रस्ते, पाणी, इतर सगळ्या गोष्टींसाठी लाडकी बहीण कुटुंबातील प्रत्येकानं आपापल्या घरात त्या वेळेला लाडक्या बहिणीला सांगितलं पाहिजे की आपण आता बदल केला पाहिजे. ते 1500 रुपये आपलेच आहेत आणि ते आपल्यालाच देतात. तेव्हा ते मतात परिवर्तन झालं पाहिजे. सगळे एकत्र झाले. माझं असं वैयक्तिक मत आहे की विश्वजित कदम आणि महेंद्रप्पा ज्यांना तिकीट देतील त्यांच्या पाठीशी आपण सगळेजण ठाम राहून, आता बऱ्याच वक्त्यांनी सर्व काही बोललेलं आहे, मी ज्याला काही बोलत नाही, आपण त्यांच्या याला पाठिंबा देऊन त्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून देऊ हीच. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भामध्ये संपूर्ण भिलवडी गावातल्या काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांची एक मिटिंग आयोजित केली आणि या मिटिंगमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषदेचा जो उमेदवार असेल तो उमेदवार भिलवडी गावातलाच असावा आणि त्या उमेदवाराच्या पाठीमागं सगळ्या गावातल्या कार्यकर्त्यांनी एकसंघपणे उभा राहून तो उमेदवार निश्चितपणे विजयी करण्याचा पण आज या मिटिंगमध्ये सगळ्यांनी व्यक्त केला. आज या गावामध्ये स्वर्गीय बाळासाहेब काका असतील, आनंदराव भाऊ असतील आणि स्वर्गीय संग्रामदादा असतील या सगळ्यांनी पतंगराव कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे काम केलं आणि हीच पतंगराव कदम साहेबांची परंपरा ज्या स्वर्गीय बाळासाहेब काका, आनंदराव भाऊ आणि संग्रामदादांनी जपली तीच परंपरा पुढं भक्कम करून आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचं नेतृत्व बळकट करण्यासाठी या जिल्हा परिषद गटामधला उमेदवार प्रचंड बहुमतानं जे संग्रामदादांना 2007ला 4500 लीड मिळालं होतं ते सुद्धा लीड मोडून दैदिप्यमान असा विजय प्राप्त करण्याचं सगळ्यांनी ठरवलं. या मिटिंगसाठी तमाम भिलवडीतील कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती आणि या गर्दीमध्ये एकमुखानं हा निर्णय झाला की हा भिलवडीतला असलेला उमेदवार प्रचंड मतानं आपण सगळ्यांनी एकत्र ताकद लावून विजय करूया. अशा पद्धतीची मिटिंग आज या ठिकाणी संपन्न झाली. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.